आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. नाव काय? पार्वती. ओके. तुम्ही टोटल किती जणी आहात? 9. मॅडम पण सर्वांना फॉर्म भरावे लागतील ना? ऍक्च्युली असं करू आपण. दे. सॉरी, राहू द्या. नाही, तुम्ही राहू द्या. मी अरे हॅलो, हा बोल. नाही 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 नाही, आपल्याला त्यांना सांगावं लागणार आहे. एक मिनिट काय चालू आहे पारू? हा तू तू का हे काम? एक्सक्यूज मी, काय प्रकार आहे हा? काय तुम्हाला कोण वाटली? तिच्या दिसण्यावर जाऊन तुम्ही तिला ही कामं करायला सांगताय का? नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज माझा नाही, गैरसमज तुमचा होतोय. तुम्हाला माहित नाही ही कोण आहे? ही पारू आहे, लक्ष्मी मावशीच्या टीम मधली ती मेंबर आहे आणि तुम्ही तिला ही अशी कामं करायला सांगताय? अहो, फक्त फॉर्म्स खाली पडले होते ना, तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही ते उचलून द्या. हा, मग ती सगळी कामं तुमची आहेत. तुम्हाला जमत नाहीये म्हणून तुम्ही तिला करायला सांगता. एवढा आळस असेल तर इव्हेंट मॅनेजमेंटची कामं घेता कशाला? आदित्य सर, हे बघा, तसं त्यांना अजिबात म्हणायचं नाहीये. अहो, उलट त्या तर मला. पारू, तू शांत बस. तुला सवय आहे नको त्यांचं बोलणं ऐकून घ्यायची. आणि मला एक कळत नाही, तुला सरळ सांगता येत नव्हतं त्यांना की तुमची कामं तुम्ही करा म्हणून? हे लोक असे वागतात कारण तू त्यांना असं वागू देतेस. इनफ. काय वाटेल ते बोलताय तुम्ही? काय गोष्टी सिद्धून आल्या? तुम्हाला काही बोलण्याचं काही आहे की नाही? आणि तिला विचारा ना, मी तिच्याशी असं काही वागले का? काय ग पारू, मी तुझ्याशी काही वागले असं? मी तेच सांगायचा प्रयत्न करते तुम्हाला मगापासून. या त्यांची काय बी चूक नाहीये. उलट यांनीच मला मदत केली आहे आदित्य सर. हा प्लीज, आता आहे ना, उगाच मी तिच्याशी भांडू नये म्हणून तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नको. आणते पेपर इकडे. आणि उगाच अशा उद्धट आणि ओव्हर स्मार्ट लोकांशी बोलायची काही गरज नाही. एक मिनिट. काय? कुठे चाललात तुम्ही आत? तुमचं काय काम आहे इथे आतमध्ये? काय काम आहे म्हणजे? बायकांची मंगळागौर ही. अरे काय अरे तुम्ही काय करणार आहात आतमध्ये? मग काय असं काय ठरलेलं आहे का की बायकां? म्हणजे काय ठरलं? तुम्हाला जर काय माहिती असेल मॅडम, सॉरी तुम्ही चला. अरे पण तू असं कसं आहे? काहीतरी. काय झालं? काय बोलले? अरे काय माणूस आहे हा? याला काय मी याची बायको वाटले का? बायको सुद्धा एवढा कधी ऐकून घेणार नाही. येऊन पटपट पटपट करून मला बोलून गेला. शांत हो. काही इव्हेंटची मॅनेजर आहेस तो. आणि हे बघ, या क्षेत्राकडे जर बिझनेस म्हणून बघायचं असेल ना, तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवूनच वागावं लागेल. माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये नव्हतं सांगितलं मला मी अशा लोकांना भेटणार आहे म्हणून. तूच डील करत आहे याच्याशी. केलं असतं, बट मला आत्ता कळलं की जानू इथे येणार आहे, त्यामुळे मला निघावं लागेल. काय? जानू? मला तिला भेटायचं आहे. बघ, एक मिनिट. तुम्ही समोर जरी आला ना, तू बोलणार नाहीस तिच्याशी. नाही, कळलं?